मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त जे आहेत ते या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर हिंदुस्थानातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती जो आहे तो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ख्याती आहे। खरं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघू शकतो या सगळ्या भक्तांचा सहभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे। या मंडळाचे विश्वस्त जे आहेत पुनीतजी बालन यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मिरवणूक सध्या टिळक पुतळ्याच्या दिशेने निघालेली आहे। त्या ठिकाणी ही मिरवणूक जाऊन त्या ठिकाणी थांबल्यानंतर रात्री 8 वाजता या मुख्य मिरवणुकीची सुरुवात जी आहे ती होणार आहे। खरं तर भाऊसाहेब रंगारी जे आहेत एक मोठे क्रांतिकारी योद्धे म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। ब्रिटिशच्या विरोधातली जी सगळी चळवळ आहे ती पुण्यातील भाऊसाहेब रंगारी वाडा या ठिकाणी सुरू होती आणि या चळवळीतूनच सगळे जे आहेत ब्रिटिशांच्या विरोधातल्या लढाईसाठी जे रणनीती आहे ती या ठिकाणाहून सुरू होती। आपण थेट पुन्हा एकदा बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। इतिहास संशोधक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, मिरवणूक निघालेली आहे? मिरवणूक आता निघाली, आता थोड्या वेळातच नेहमीसारख्या परंपरेप्रमाणे इथे सुरुवात होते मंडईमध्ये, तिथं हा गणपती इथं उभा राहील आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होऊन जाईल। आपला इतिहास काय आहे की विरुद्ध दिशेने सगळी मिरवणूक जी आहे ती टिळक पुतळ्याकडे जात असते, सगळ्या मिरवणुका ज्या आहेत त्या या मार्गाने येत असतात। पहिल्या मिरवणूक हीच परंपरा आलेली आहे की हा गणपती नेहमी ह्याच दिशेने जात आलेला आहे। सगळे गणपती पलीकडच्या साईडने विरुद्ध दिशेने उभे राहतात। या गणपतीची परंपरा आहे की हे अशाच पद्धतीने इकडनं जात असते। किती वाजता मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे? दादा काय सांगाल, मिरवणुकीला मुख्य किती वाजता सुरुवात होणार आहे? मिरवणुकीला 10:30 वाजता कसबा गणपती आपली मिरवणूक जी आहे भाऊरंगारीची ती संध्याकाळी 8 वाजता मिरवणुकीत भाऊरंगारी सहभाग होणार आहे। आणि कशा पद्धतीनं आजचं जे आपण मिरवणुकीसाठी ती तयारी केली त्याबद्दल काय सांगा? तयारी म्हणजे विद्युत रोषणाईचं मयूरपंख रथ आहे आणि रात्री 3 पथकं पारंपरिक वादन श्रीराम शिवमुद्रा आणि समर्थ प्रतिष्ठान आणि खेळ मर्दानी खेळ आणि नगारा याच्यावर आपण मिरवणूक जल्लोषात काढणार आहे। दादा आपल्या जी मूर्ती आहे त्याचा फार मोठा इतिहास आहे, त्या इतिहासाबद्दल काय सांगाल? 133 वर्षे जुना मूर्ती आहे। श्रीमंत भाऊसाहेबांनी हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपतीची सुरुवातच त्यांनी केली 1892ला आणि 1894 लोकमान्यांनी त्याची प्रसार केली। ही मूर्ती इको फ्रेंडली आहे, 133 वर्षे जुनी आहे आणि पारंपरिक पद्धतीने जी परंपरा आहे, आता आम्ही टिळक पुतळ्याला जाऊन उभं राहणार। पानाचे 5 गणपतीची पूजा आम्ही केल्यावरच मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल 10:30 वाजता आणि रात्री 8 वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे मुख्य मिरवणुकीत सहभाग होणार। दादा खरं तर जे मानाचे 5 गणपती आहेत त्याचा जो मान आहे तो आपल्या मंडळाला आहे, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ आहे। किती वर्षापासूनचा सगळा इतिहास आहे? ही 133 वर्षे जुनी इतिहास आहे। आज 133 वर्षे झाली, तीच परंपरा आहे, तीच प्रथा आहे आणि आज याच्या पुढेही ती राहणार। खरं तर शहरभरातील सवडी मंडळ आहेत, त्याचबरोबर ढोल ताशा पथक आहेत, त्यांना आपला फार मोठा आधार असतो। त्या सगळ्या मंडळांना सुद्धा आपण जे भरभरून मदत करता त्याबद्दल काय सांगा? मला वाटतं की धर्म आणि परंपरा आणि त्याच्यात धार्मिक उत्सव आणि गणेश उत्सव आणि हिंदू सण हे जपण्याचं काम आम्ही करतोय आणि ते नेहमी जपणार आणि हे सगळे मंडळ एकत्र येऊन ते मिरवणूक हे सण जपणार। तर हे होते माननीय पुनीतदादा बालन। तर आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने जे आहेत भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या मिरवणुकीमध्ये आपण बघू शकतो की जी सुरुवात आहे मिरवणुकीची ती भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी ही जी मिरवणूक आहे ती पुण्यातील टिळक पुतळा जो आहे त्या ठिकाणी जाईल आणि त्याच्यानंतर जे आहे ती आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जी आहे ती मुख्य मिरवणूक जी आहे ती सुरुवात होणार आहे। पुण्यातील जे 5 मानाचे मंडळ आहेत त्या 5ही मंडळाचा जो पूजेचा मान आहे तो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मानकऱ्यांना आहे आणि या सगळ्या मानाच्या गणपतीची सगळी आरती आणि पूजा झाल्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचं जे मंडळ आहे ते टिळक पुतळ्याच्या दिशेने आता निघालेलं आहे।